हॅलो निशिगंधा, काय झालं? काय काय नाही. तुझा आवाज असा काय येतोय? घरी सगळं ठीक आहे ना? हो. बॅडमिंटन बद्दल परत काही कळालं का घरी? नाही नाही नाही. नाही, पण तुझा मूड मला ठीक वाटत नाहीये. मग एनिवे, तुझा मूड चांगला होईल असं काहीतरी तुला मी विचारणार आहे. ओके, मला सांग, तुझ्या घरी मागणी घालायला मी कधी येऊ? अँड यू नो व्हॉट, मी ठरवलंय की तुझ्या घरच्यांना इम्प्रेस करायला आणि मी एक छान कुर्ता घालणार आहे. काय म्हणतेस? नाही सर, नको. अगं, मला माहिती आहे तुझ्या घरचे आपल्या लग्नासाठी काही लगेच तयार होणार नाहीये, बट आय विल कन्व्हिन्स देम ना. मी त्यांच्याकडनं 1 वर्ष मागून घेणार आहे. त्या वर्षभरात चांगलं घर, चांगले पैसे, तुला तुझ्या घरा इतकाच सुखात ठेवायची तयारी झाली ना, तरच मी तुझा हात मागेन. नाही 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 सर, इतक्यात येऊ नका. ही योग्य वेळ नाहीये. मी कळवते ना तुम्हाला. निशी, ओवी, चल उठ पटकन, आवरून घे. चल श्रीनिवास, प्लीज झोपू दे ना. काय होणार आहे उठून? ओवी, मी निशी आहे, श्रीनू नाहीये. आपण मुंबईत नाही आहोत, कोकणात आहोत. हे विसरायला नको. मुंबईचं सगळं विसरायला. काय? काही नाही, मी आवरते. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. काही बोलायचं आहे? अशी बोलायचं हेच कळत नाही. काय घडते हे माझ्यासोबत? संध्या, तुका तर कळलाच असात, आपल्या निशीचा लग्न ठरवला. अगो आतापर्यंत आपल्या अंगणात खेळणारा माझा निशी
आता त्याच्या हातात हिरव्या बांगड्या भरल्या जाणार, हातावर मेहंदी लागणार, अंगात हळद लागणार. पोरा कधी मोठी होतात कळत पण नाही ना गो. संध्या अगो, तू पण होवीच्या लग्नाची स्वप्न बघितली असशील ना. तू काय काळजी करू नकोस. एकदा निशीचा मार्गी लागला ना की मी ओवीसाठी पण एखादा चांगलासा स्थळ बघेन, जो त्यांना तुमच्या वाट्याचं प्रेम देत, आपल्या ओवीक समजून घेत. अगदी आमच्या श्रीनू सारखा मुलगा बघेन मी त्याच्यासाठी. उमाई, श्रीनू 100 वर्ष आयुष्यात तुका. चुकलाच बघ माझा. या या जावई बापू या. उमाई, काय आहे उमाई? काय म्हणजे तर तुका नाही म्हणू शकत. अहो जाऊ करूकच वया ना. अहो जाऊ वगैरे. भाच्याच्या नात्यान मुलासारखा अधिकाराने बोलता यायचा, पण आता जावई होणार म्हटल्यावर मान तर देऊ कोया ना. उमाई, तुझा अधिकार माझ्यावर कायम असणार आहे. मी कायम तुझ्यासाठी श्रीनूच आहे. मला तुझा मान वगैरे नको. मला तुझा आशीर्वाद, तुझं प्रेम, तुझी माया हवी बस. श्रीनू, नशीब काढलं ना माझ्या निशीत. साध्या का तुझ्यासारखं जोडीदार मिळालं. श्रीनू, तू निशी सोबत खेळलंस, बागडलंस. निशी कसा काय आता तुका वेगळा काय सांगूक नको. पण एक आई म्हणून काळजी वाटता माका. काही झाला ना तरी हू का चूक करत नाही. सगळा सहन करता. पण श्रीनू, तू त्याच्या मनातला ओळखून एक जोडीदार म्हणून त्याला साथ दे. त्याची स्वप्न आता फक्त त्याची राहूक नको, तुझी पण होक होईत. आणि तुझ्या स्वप्नांका त्यांना बळ देऊक वया. जोडीदार म्हणून एकमेकांका आयुष्यभर साथ द्या. उमाई, मी कसं सांगू तुला? निशीला माझी जोडीदार म्हणून मी कधीच नाही पाहिलंय ग. माका खात्री आ, तू निशी कसलोच त्रास होक देणार नाहीस. श्रीनू, माझं ना फक्त एकच म्हणणं, निशिक बॅडमिंटन खेळूचा, त्याका बॅडमिंटन मध्ये नाव कमवूचा. यांचा जरी विरोध असला तरी तू त्याचा जोडीदार म्हणून त्याका साथ देशील ना. आता जसा कॅम्प मध्ये त्याच्या पाठीशी उभा राहूलस, तसंच त्याच्या पाठीशी उभा राहशील ना. आता जशी माझ्या निशीची काळजी घेतलीस तशी आयुष्यभर घेशील ना. तूच एकदा निर्णय घेतलास ना श्रीनू, की मग हे काहीच बोलू शकणार नाहीत. हे बघ, माझ्यासाठी नाही, माझ्या निशीसाठी एवढा करशील. त्याचं स्वप्न पूर्ण करू त्याका साथ देशील. अशी फक्त मान हलवू नकोस. तसं शब्द दे माका. उमाई, मी तुला शब्द देतो. निशीच्या स्वप्नांसाठी मी कायम तिच्या सोबत असेल. श्रीनू,
चहा घ्या ना. ऐकतेस का? बोला ना. आज मोठी माणसं येणार आहेत भेटायला. आता तर गावात काय तुमचंच नाव आहे ना फक्त. मी काय म्हणतो, तू पण चल ना माझ्या बरोबर बाहेर. तुझ्यासाठी छान साडी घेऊ. खरं सांगू, तुमच्या पसंतीचं सगळं मला आवडेल, पण आज नाही जमणार यायला. काय लाली आत्याची सेवा करायची आहे. नाही, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. कसं आहे, आज हे जे काही आहे ते आईच्या पुढाकारामुळेच. आणि हो, इथून पुढे तिला लाली आत्या म्हणायचं नाही. मी कसं उमा मामीला उमाई म्हणतो, तसं आता तू पण तिला लाली आई म्हणायला सुरुवात कर. छान झालाय चहा. बरं ऐक, मला काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना. निशी, 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 कोण निशी? चल ना लवकर कॉलेज. कशा खेक असतात हा? माझ्या पोराच्या सुखी संसाराचं स्वप्न बघत होतय ना मी, तेवढाच रे कोकिलास. तुम्ही शिणूच्या सुखी संसाराची स्वप्न बघतास? हा, मी पण ताच बघते. काय शिणू सोबत सुखी संसार. हा? माका सांगा ना, तुमच्या त्या सुखी संसारातल्या स्वप्नातली मुलगी कोण असा? अशी अशी बारीक असा, सालस संस्कारी, हातात तोंडाचो पट्टो चाललो तरी ती मनान साफ असा ना. सांगा ना, कोण हा ती मुलगी? कशी दिसता? गो, माझ्या सुनेचं काय तर मी बघीन. हा, तिच्या वडिलांशी माझा बोलणं झालेला. हा, म्हणजे पप्पांशी बोललास तुम्ही? खळा झालास काय? तुझ्या पप्पांशी मी कशात बोलेन? माझ्या श्रीनूची होणारी बायको ह्याच घरात. हा, देवाने जुळवून आणलेली आ जोडी. तुका काय झाला? म्हणजे माझा संशय खरो ठरलो. या नक्कीच ओवी असणार. ग, काय बघतस काय? मका ना वाईट वाटता. तुम्ही पोरगी पारखून नाही घेतलास. हा? या काय पोरगी हा? या कलकोंडा नुसता. तुमच्या लेखकांना जात वाढला त्यानं. हो, स्वतःच्याच मैत्रिणी विषय असा बोलताना कायच कसा नाही वाटत तुका? या बघा, ता ओवी माझी मैत्रीण नाही. हा शिरा पडली तुझ्या तोंडात. त्या ओवी बद्दल कोण बोलता? मग आता तुम्हीच म्हणालास ना की शिणूची बायको घरात म्हणान. गो, पण निशी पण याच घरात राहता ना. अहो, पण निशी आणि श्रीनूचं लगीन होणार. निशी आणि श्रीनूचाच लगीन होणार. काय? ह्या बघा, अशी भंकस करू नका माझी. गो, या सगळा खरा? अगो, मी काय विचारताय? या सगळा खरा काय? असा विचार चालू आहे. बट श्रीनिवास आणि निशीचा डिसिजन व्हायचा आहे अजून. निशी, तुझा रुमाल विसरलीस.
निशी, अगं रुमाल विसरलीस? एरवी तर सगळं व्यवस्थित असतं तुझा, आता वस्तू विसरूक लागलीस काय? डोक्यात कुणाचा विचार सुरू असता काय? हा काय गो, लाजतस की काय? बघू बघू. येते आत्या. नीट जागो. काय गो, हा काय बोललस? विचार सुरू. हा विचार काय नाही, श्रीनू आणि निशीचा लगीन होणार. हा इथे आल्यापासून ना मी तुला बघितलाय, चांगल्या गोष्टीत मोडता घालण्याचा तुझा स्वभाव चांगला ठाऊका मका. निशी भलता सलता सांगून नकार देऊन लावलास ना तर गाठ माझ्याशी आ. हे बघा लाली आत्या, मला एवढंच वाटतं की कुठलंही प्रेशर न घेता निशीला तिचं डिसिजन घेता यावा, आणि हा प्रत्येक मुलीचा राईट असतो ना. मग माझ्या श्रीनूसाठी कोणती मुलगी योग्य हा या ठरवण्याचा अधिकार पण माझा हा. आणि मी माझ्या श्रीनूसाठी एकच मुलगी शोधलेली आ, तर आपण निशी. याबद्दल तुझं काय म्हणणं? असाच दिवसभर गप राहायचा. हा कळलं ना? अगं छाया, काय चाललंय? चाल नाही का सरळ रेषेत? मी आधीपासूनच सरळ चालत होतंय, तूच माझ्या वाटेत येलस. तुका माहित होता ना माका श्रीनू आवडता, तो दुसरीपासून आवडता, मग किती कसा केलास? अगो मी केलं असतं लग्नासाठी त्याका तयार, पण आता तू लग्नासाठी हा बोललास ना. सांग ना किती केला असा, बोल ना आता, बोल. छाया जरा शांत हो. हे बघ, माझ्या मनात असं काहीच नव्हतं. हे सगळं घरच्यांनी अचानक ठरवलंय. मला आत्ताही चालणार आहे जर तू माझ्याऐवजी श्रीनूशी लग्न केलंस तरी. तू कर लग्न, माझी खरंच काही हरकत नाहीये. हा म्हणजे तू श्रीनूक लग्नासाठी नकार देणार? डुग्या मार खाशीला. डुग्गू नाही नाही, डुग्या आधी खाऊन घे. फटके नाही तुला का? भूक लागली ना, खाऊन घे. बघितलंस, दादा जे काय सांगतात ना ते सगळं ऐकायचं. चलिये खाऊन घे. का बाळा? बस चलिये बस. ते बघ, श्रीनू दादा कसं सगळं ऐकतो त्यांचं, तसं खा. दादा मामा, हे बाप, काही कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवायची होती, त्याचे ड्राफ्ट तयार केले होते. एकदा तू नजर मारून सही केलीस की मग मी पाठवून देतो. नाही, मी सही नाही करणार. दादा मामा, मी सही नाही करणार. तू कर ना. मी? अरे खरंच सांगतोय मी. सिनू, आता यापुढे काही जबाबदारी तुलाही घ्याव्या लागणार आहेत. अरे पण दादा मामा, मी कशी सही करू? का? दडपण आलं? साहजिक आहे, येणारच ना. अचानक आलेल्या जबाबदारीचं दडपण येणारच ना. कसं आहे ना शिनू, आपल्यात पात्रता असल्याशिवाय कोणीही आपल्यावर कुठलीही जबाबदारी टाकू शकत नाही, हे तितकंच खरं आहे. मला तुझ्यात ती क्षमता दिसली आणि म्हणूनच एवढी मोठी जबाबदारी मी तुझ्यावर टाकतोय.